महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये जमा करण्यात आलेले असतील, जे की तुमचे 5 हप्ते जमा झालेले आहेत। परंतु यामध्ये बऱ्याच आता लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते भेटलेले नाही। काही लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते येणं बाकी आहे, तर ते नेमके कधी भेटू शकतात? त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे 6व्या हप्त्याची। लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत आहे की त्यांचे आतापर्यंतचे संपूर्ण 5 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि 6वा हप्ता कधी भेटणार याची ती आतुरतेनं वाट बघत आहे। त्याच्यामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणजे 6वा हप्ता 1500 रुपयाचा मिळणार की 2100 रुपयाचा मिळणार, त्यासोबत 6वा हप्ता नेमका कुणाला भेटेल याविषयी पुढे जर ही योजना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। परंतु आपल्याला माहित असेल लाडक्या बहिणींसाठी ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे ladkibahin.maharashtra.gov.in मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची, या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं जर खातं लॉग इन करून चेक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन अपडेट पाहायला मिळतील। आणि या अशा पद्धतीच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कुठलीही शासकीय योजना असेल, ज्या योजनेचे 1500 रुपये किंवा 1500 रुपयांपेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ भेटत आहे, त्याच पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की जर तुम्ही अप्लाय केलेला असेल, तुम्ही त्याचा लाभ घेतलेला असेल, त्याच योजनेसाठी इतर कुठल्याही शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा। जर तसं असेल, इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल तर आणि तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळत राहतील, तरच तुम्ही पात्र या लाडकी बहीण योजनेसाठी ठरू शकता। जर तुम्ही इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल, या ठिकाणी अशा पद्धतीने स्क्रीनवर तुम्हाला पाहायला भेटेल की जर तुम्ही फॉर्म भरताना पाहिला असेल की तुम्ही जरी त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की तुम्ही इतर अजून कोणत्या योजनेचा लाभ घेताय का, हो किंवा नाही। जर नाही म्हटलं तर इथं नाही म्हणून दिसेल आणि जर तुम्हाला हो म्हणून तुम्ही उत्तर दिलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स टाकायचे होते की अजून तुम्ही कोणत्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नाही। पण तसं झालं तर तुम्ही जर समजा इथं येस म्हणून म्हटलेलं असेल आणि तुम्ही जर माहिती दिलेली असेल तर तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी होत असलेल्या लाभासाठी तुम्ही वंचित राहू शकता। कदाचित तुमचा फॉर्म इथून पुढे रिजेक्ट देखील होऊ शकतो। तशा पद्धतीनं सरकार तुमच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतं। अशाच पद्धतीनं बऱ्याच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा या ठिकाणी फॉर्मची पडताळणी करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे, कारण की ग्रामीण भागातील महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची रक्कम ही निश्चितचपणे त्यांच्या खर्चाचा भार हलका करणारी आहे आणि अशाच महिलांसाठी, गरजू महिलांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, आता ज्यांचं यस लिहून आलेलं आहे त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, मग डबल योजनेचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं चाचणी सुरू करण्यात आलेली आहे, कारण की वेबसाईटवरती त्याच्यामुळेच अपडेट केलेलं आहे। परंतु आता नव्याने पुन्हा एकदा चाचपणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। तर बघा आता त्यासाठी काय करायचं आहे, अपात्रतेची कारणे कशा पद्धतीने असू शकतात याबद्दल थोडं जर आपण याच्यावरती नजर टाकली, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक अशी की सार्वजनिक जी शासकीय योजना असते त्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय, ठीक आहे। जर समजा तुम्ही त्या योजनेचा लाभ घेणं बंद केला असेल तर त्याविषयी महत्त्वाची अशी कागदपत्रे असतात, ती म्हणजे त्या योजनेचा आता सध्या आम्ही लाभ घेत नाही, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे, ती योजना आमची आता बंद आहे, अशा पद्धतीचं कागदपत्र तुम्हाला जवळ तयार करून ठेवायचं आहे। किंवा वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरणारा असेल, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत 1500 किंवा पण त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, किंवा मग तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, तुमच्या कुटुंबाकडे एकत्रित कुटुंब जर असेल आणि घरामध्ये एकच रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की विभक्त रेशन कार्ड करून घ्यायचं आहे। म्हणजे एक एकत्र कुटुंब असेल, भाऊ बहीण सगळे आपले एकत्र असतील तर त्यांना वेगळं वेगळं करायचं आहे, प्रत्येकाला सेपरेट राशन कार्ड करून टाकायचं आहे। परंतु आतापर्यंत बऱ्याच महिलांना लाभ मिळालेला असेल, बऱ्याच महिलांनी लाभ घेतलेला असेल, त्यांना आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही, पण इथून पुढे कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की लाडकी बहीण योजना तुमची चालू राहावी, लाडक्या बहिणींचा तुम्हाला लाभ घेता यावा, तर अशा पद्धतीची महत्त्वाची कागदपत्रे जी असतात त्यामध्ये
तुम्ही कुठल्याच प्रकारे ऑब्जेक्शन मध्ये येऊ शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा पद्धतीची कागदपत्रे तुम्ही तुमच्या जवळ तयार करून ठेवा. पहिलं म्हणजे तुमचं रेशन कार्ड असेल ते विभक्त करून घ्यायचे, त्याची केवायसी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं बँक पासबुक व्यवस्थित केवायसी करून ठेवायची आहे. डीबीटी अनेबल्ड आहे का ते चेक करायचं आहे. हे सर्व जे आता नवीन महिला आहेत ज्यांना नव्यानं आता फॉर्म भरायसाठी लिंक ओपन होईल त्यावेळेस त्यांनी ही सर्व कागदपत्रे जमा करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे, ज्यांना इथून पुढे रेग्युलरली लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी देखील थोडीशी दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण की त्यांनी जर इतर कोणत्या योजनेचा शासकीय योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पुढे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. तर आता ही महत्त्वाची माहिती झाली की तुमची योजना पुढे सुरू कशा पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता त्याबद्दल. आता सर्व महिलांना आतुरता लागली ती म्हणजे 6वा हप्ता. 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो? आतापर्यंत सर्वच महिलांना कदाचित माहीत असेल की आचारसंहिता चालू होती, निवडणुकाचं पर्व चालू होतं, प्रचारामध्ये सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे गुंतलेले होते. आता निवडणुका संपलेल्या आहेत, निकालही महायुतीच्या बाजूने लागलेला आहे. महायुतीचीच सरकार आपल्या उद्या किंवा परवा येत्या 4-5 दिवसामध्ये पाहायला मिळेल. ज्यावेळेस महायुतीचे सरकार नव्यानं स्थापन होईल त्यावेळेस कदाचित लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाची अशी ठोस पावले उचलली जाऊ शकतात. आणि बऱ्याच महिलांना माहीत असेल की आता विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभेदरम्यान त्यांनी असं म्हटलेलं होतं की महायुती सरकार जशा पद्धतीने स्थापन होईल त्याच्यानंतर प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा केले जातील आणि त्यासोबतच 6वा हप्ता देखील वाटप करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण सरकार अजून स्थापन झालेलं नाही, आज ना उद्या होईल आणि या ठिकाणी पहिलाच निर्णय जो आहे तो सरकार तुमचं लाडक्या बहिणींसंदर्भात घेऊ शकते. परंतु सध्या 6वा हप्ता तुम्हाला 1500 रुपयानं भेटेल की 2100 रुपयानं भेटेल याबद्दल काही सांगू शकत नाही, परंतु तुमचा हप्ता या ठिकाणी वाढवलेला आहे. तर आता या ठिकाणी बघा 1500 रुपयानं जरी तुम्हाला या ठिकाणी 6वा हप्ता जरी भेटला, ज्यांना आतापर्यंत 1500 रुपयानं 5 हप्ते मिळालेले आहेत त्यांचे 7500 रुपये झालेले आहेत आणि त्यांना आता पुढे 6वा हप्ता भेटून जाईल. आणि अशा काही महिला आहेत ज्यांचा आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही, फॉर्म अप्रूव्ह आहे, ज्यांचं डीबीटी वगैरे सर्व अनेबल्ड आहे, आधार केवायसी आहे, बँकेला सर्व बरोबर आहे. अशा बहिणी आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत, आतापर्यंत ते वाटच बघून आहेत लाडक्या बहिणींचे कधी पैसे येतील. त्यांना मागचे राहिलेले 7500 किंवा सरकार सगळ्यांसोबत जे आता 6वा हप्ता टाकणार आहे ते 1500 किंवा 2100 रुपये असेल असे 6व्या हप्त्याचे तरी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील. आपल्याला सर्वांना माहित असेल लाडक्या बहिणींनो की 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले, त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पूर्ण झाली आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर आता महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार हे स्पष्ट आहे. सरकार स्थापन झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यावर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशी माहिती समोर येत आहे. तर आता ज्यांना पैसे आलेले नाहीत, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, त्यांनी काय करायचं आहे की आपलं बँकेमध्ये पुन्हा एकदा जाऊन चौकशी करायची आहे की आपलं केवायसी बरोबर आहे का, आधार लिंक आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे बँक लिंक आहे, आधार लिंक आहे आणि डीबीटी अनेबल्ड आहे का, आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे. काही महिलांचं लिंक केलेलं असतंय तरी पण पैसे दुसऱ्याच खात्यामध्ये जमा होत आहेत, अशी काही गोष्ट आहे का, ते सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत. बाकी इतर योजनांचा काही लाभ असेल ती कामं करून घ्यायची आहेत. जसं की तुम्ही राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, ती सध्या आता योजना बंद झालेली, तुमचा लाभ घेणं बंद केलेला असेल. दुसरी गोष्ट तुमचं आधार राशन कार्ड एकत्रच असेल तर ती विभक्त करून घेणे, या सर्व गोष्टींची काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्हाला लाडक्या बहिणींचा इथून पुढे लाभ घ्यायचा असेल तर. कारण की निवडणुकांमुळे आचारसंहिता लागलेली होती आणि या आचारसंहितेमुळे त्यांनी ही लाडक्या बहीण योजनेची फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती बंद केलेली होती. ज्या महिला आता फॉर्म भरायचे राहून गेलेल्या असतील त्यांच्यासाठी नव्यानं फॉर्म भरण्याची लिंक आता ओपन केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींचे पैसे 6व्या हप्त्याचे कधीपर्यंत भेटू शकतील याची आपण माहिती पाहिलेलीच आहे. म्हणजे आता एकतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6व्या हप्त्याची रक्कम जी आहे ती तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. जर नोव्हेंबर एंडिंग पर्यंत सरकार जर स्थापन झालं
महायुतीची मुख्यमंत्र्याची शपथ सोहळा जर पूर्णपणे झाला तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. आता याबद्दल येणारी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली जी काही नवीन अपडेट असेल, ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत व्हिडिओ म्हणून माहिती नक्की शेअर केली जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती घ्यावायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.